कुठे शिकलो मी, कुठे पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, तर त्यांना सगळं मला दाखवायचं आहे. सो अशा असतात या क्लासरूम्स. हे आहे आमच्या युनिव्हर्सिटीचं मेन गेट आणि इथून. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. सो मी ही एक नवीन सिरीज चालू करतो आहे वेस्ट युरोपची. सो आम्ही या सिरीजमध्ये खूप सारे कंट्रीज फिरणार आहोत. सो आम्ही मेनली 3 कंट्रीज फिरणार आहोत. तर त्या कोणकोणत्या कंट्रीज आहेत त्या तुम्हाला कळेलच जसं जसं ही सिरीज पुढे जाईल तसं तसं. बट आज आम्ही जाणार आहोत माझ्या काय म्हणतात शैक्षणिक भूमीला, की जी आहे जर्मनीमध्ये. कारण की मी 2018 साली मास्टर्स करण्यासाठी आलो होतो जर्मनीला आणि माझी युनिव्हर्सिटी जी होती ती वेस्ट ऑफ जर्मनीला होती. सो आई बाबा आलेत माझे जर्मनीला. सो त्यांना मला ती दाखवायची होती युनिव्हर्सिटी. मी कुठे शिकलो, मी कुठे पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, सो त्यांना सगळं मला दाखवायचं आहे. सो आम्ही तिकडे निघालेलो आहोत आणि पुढे पुढे आम्ही अजून वेस्ट युरोपला जाणार आहोत. सो येस, हा व्हिडिओ त्याबद्दल राहील आणि मी तुम्हाला युनिव्हर्सिटी ही दाखवीन, कुठे मास्टर्स केलं, मी कुठे राहायचो किंवा ओव्हरऑल युनिव्हर्सिटी कशी होती माझी. सो येस, सो आम्ही आत्ता अगेन फ्लिक्स ट्रेननी जातोय. आम्ही आत्ता एका स्टेशनवर आहोत ज्याचं नाव आहे स्पांडाव, बर्लिन स्पांडाव, आणि इथून आम्ही माझ्या कॉलेजला जाणार आहोत. सो स्टे ट्यून, खूप मजा येणार आहे. मी खूप एक्साइट आहे कारण की आईबाबांना मी माझी युनिव्हर्सिटी, मी कुठे शिकलो हे सगळं दाखवीन. बेसिकली माझी शाळा दाखवीन मी आईबाबांना. सो या, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि स्टे ट्यून. सो ही आहे नवीन बिल्डिंग पॅडरबॉर्न हाउसबानहोफची. पूर्वी इथे काही नव्हतं, हे पूर्ण सपाट होतं. म्हणजे मी ज्यावेळी आलो होतो तेव्हा हे असं काहीच नव्हतं. इथे कम्प्लीट ग्राउंडेड होतं सगळं. आणि हे ऍक्च्युली वरती हॉटेल आहे, हे जे इंटरसिटी हॉटेल आहे ते आहे. बट रिअली बघून खूप भारी वाटलं कारण की मी दोन्ही बघितलेलं आहे. इथे काही नसताना पण बघितलं आहे आणि बिल्डिंग पण बघितली आहे. त्यामुळे असं बघून खूप भारी वाटलं की अरे काही नव्हतं आणि बिल्डिंग उभी झाली. म्हणजे खरंच असं खूप नॉस्टॅल्जिकचं झालंच, बट भारी पण खूप वाटलं. सो येस, सो या जो बिल्डिंग तुम्ही बघू शकत असाल तर या आहेत पॅडरबॉर्न युनिव्हर्सिटीच्या वन ऑफ द हॉस्टेलच्या बिल्डिंग्स. आणि हे इथे मी राहायचो या रूममध्ये. आणि म्हणजे मी जेव्हा पॅडरबॉर्न सोडलं तेव्हा मी इथून पॅडरबॉर्न सोडलं, म्हणजे मी या रूममध्ये राहिलो होतो शेवटचं आणि तिथून निघालो होतो. आणि माझ्या मागे बघू शकत असाल तर मागे ग्राउंड आहे. मी तुला कॅमेरा उलटा करून दाखवतो. मागे हे फुटबॉलचं ग्राउंड आहे सगळं. आज जातो मी. हे सगळं असं फुटबॉलचं ग्राउंड आहे, खूप मोठं ग्राउंड आहे. आणि मस्तपैकी मला व्ह्यू होता खिडकीतनं लगेच. मॅच वगैरे असेल तर मला सगळं दिसायचं इथून. सो इथे फुटबॉलचं ग्राउंड आणि तिथे माझी रूम. सो येस, सो मी खेळलो पण 1-2दा इथे, बट जास्त वेळा नाही. बट विंटरमध्ये खूप छान दिसतं कारण हे सगळं बर्फाने एकदम व्हाईट होऊन जायचं. त्यामुळे इकडचा सगळा परिसर जो आहे तो कम्प्लिटली व्हाईट होऊन जायचा. त्यामुळे खूप भारी वाटायचं बघायला. सो या सगळ्या ज्या बिल्डिंग तुम्हाला दिसत आहेत हे सगळं आहे युनिव्हर्सिटी ऑफ पॅडरबॉर्नचं हॉस्टेल. सो या सगळ्या बिल्डिंग्समध्ये रूम्स आहेत. काही डबल ऑक्युपन्सी, 4 ऑक्युपन्सी अशा सगळ्या रूम्स आहेत इथे. आणि या रिसेंटली झालेल्या आहेत, अगदीच रिसेंटली. आणि येस, आणि माझी जी रूम होती पहिल्यांदा ती या बिल्डिंगमध्ये होती. मी आता तुम्हाला समोरून दाखवतो. सो असं इथे खूप मोठं एरिया होता हॉस्टेलचा. हा जो एरिया आहे तो आहे फोगिलेस वेग. आणि अजून एक आहे तो आहे पीटर हिल वेग.
सो तो त्या बाजूला आहे, तिकडे मी जाणार नाही कारण तिकडे मी कधी राहिलो नाही आहे आणि एवढा काही संबंध पण आलेला नाही. बट तिकडे पण सेम अशाच रूम्स आहेत या हॉस्टेलच्या किंवा डॉम्स म्हणता येईल त्याला. मग त्यांच्या बिल्डिंग्स आहेत मोठ्या, अशा बसक्या नाही आहेत, त्यांचे 2 मोठ्या अशा संबंध बिल्डिंग्स आहेत. आणि येस, तिथे पण मुलं खूप राहायची. सो हे आहे आमचं फोगिलियसचं किंवा हॉस्टेलचं कॉमन वॉशिंग मशीन रूम. सो हे वॉशिंग मशीन आहे आणि हा ड्रायर आहे. सो येस, खूप मस्त वाटतं आहे बघून कारण की खूप सारे कपडे धुतलेले आहेत तिथे. सो बघून खूप भारी वाटतं आहे. सो हे आमचं बॅडमिंटनचं कोर्ट होतं. सो माझे जर फ्रेंड्स बघत असतील तर त्यांना हे कळेल की हे काय आहे आणि आम्ही किती बॅडमिंटन खेळलेलो आहे. आणि असं सांगितल्याप्रमाणे ही जी खिडकी दिसती आहे ती माझी रूम होती आणि हे सगळं माझं असं हॉस्टेलची बिल्डिंग होती. त्याच्यामुळे आम्ही खूप खेळलेलो आहे इथे. बॅडमिंटन म्हणा किंवा गप्पा मारलेल्या आहेत, खूप काय काय गोष्टी केलेल्या आहेत. स्पेसिफिकली कोरोनामध्ये, कारण कोरोना सगळं लॉकडाऊन होतं त्यामुळे एकमेकांकडे जाणं वगैरे असं खूप काय काय चालायचं. बट येस, सो हा एरिया म्हणजे हे माझं पहिलं होतं. इथे ऑलमोस्ट मी 3 वर्ष राहिलो आणि मग तिकडे 1 वर्ष मला मगाशी दाखवलं ते तिकडे मी 1 वर्ष होतो. असे टोटल 4 वर्ष मी याच फोगिलियस वेगमध्ये होतो, की जे हॉस्टेल आहे युनिव्हर्सिटी ऑफ पॅडबॉनचं. सो आम्ही आता आलेलो आहोत पॅडबॉन युनिव्हर्सिटीच्या आमच्या एका क्लासरूममध्ये. सो असा हा सगळा सेटअप असतो क्लासरूमचा, की असं सगळ्यांनी बसायचं आणि तुम्हाला टीचर फळ्यावर शिकवतो. सो असं आम्ही खूप सारे क्लासेस अटेंड केलेले आहेत अशी यासारख्या क्लासरूममध्ये बसून. खूप युनिक एक्सपिरियन्स होता जेव्हा आम्ही फर्स्ट क्लासरूममध्ये बसलो होतो. याहीपेक्षा मोठे आहेत बट आय डोंट नो त्या आज ते ओपन असतील की नाही. बट हा एक ओपन होता क्लासरूम, तो मी तुम्हाला दाखवला. सो हे जे आहे हे आहे आमच्या युनिव्हर्सिटीचं मेन गेट आणि इथून सगळा आतमध्ये रोड आहे युनिव्हर्सिटीला जायला. आणि या सगळ्या बिल्डिंग्स आहेत युनिव्हर्सिटीच्या. सो जेव्हा मी आलो होतो तेव्हा ही इंटरनॅशनल स्टुडंट कॉन्टॅक्ट बिल्डिंग होती. इथे मी माझा मिळून म्हणजे माझं ॲडमिशन वगैरे घेतलं होतं, फी भरली होती बेसिकली. आणि याच्या सगळ्या बिल्डिंग्स या इथे आहे. इथे मग 2-3 प्रोजेक्ट मी केले होते. सो अशा रीतीने आम्ही इथं आलो आज. म्हणजे आईबाबा पण होते. सो मला त्यांच्यासोबत त्या ग्रॅज्युएशन गाऊनमध्ये फोटो काढायचा होता. सो मी आलो आणि त्यांच्यासोबत फोटो काढला कारण की ती मेमरी होती. आणि लास्ट इयरच माझं लग्न झाल्यामुळे माझी वाईफ पण माझ्यासोबत होती आणि तिच्यासोबत फोटो काढला. सो इट्स लाईक की सगळ्या कंप्लीट फॅमिलीसोबत मी फोटो काढला माझा विथ डिग्री. त्यामुळे खूप बेस्ट वाटतं आहे, बेस्ट फिलिंग आहे. आणि ऑफकोर्स इथं आल्यावर नॉस्टॅल्जिक व्हायला होतं कारण की 4 वर्ष इथे सगळं काय काय अभ्यास केला आहे, मजा मस्ती केली आहे, खूप काय काय एक्सपिरियन्स घेतलेले आहेत. सो सगळं ते पुन्हा डोळ्यासमोरून गेलं असं वाटतं. बट या खूप छान वाटलं इथे येऊन. आणि मी 2018 साली इथे आलो होतो पॅडबॉन युनिव्हर्सिटीमध्ये मास्टर्स करायला कॉम्प्युटर सायन्समध्ये. सो त्यानंतर कोरोना आला त्यामुळे आमचं 1 वर्ष मास्टर्स एक्सटेंड झालं किंवा वाढलं ड्यू टू कोरोना आणि त्या सगळ्या केसमध्ये. सो 2022ला मी ॲक्च्युली पॅडबॉन सोडलं बट मी ग्रॅज्युएट 21 सालीच झालो होतो. सो येस, अशा रीतीने आम्ही इथे आलो. आईबाबांना पण आणि गौतमीला पण माझ्या वाईफला सगळं दाखवलं. युनिव्हर्सिटी, माझं हॉस्टेल मी पण बघितलं असेलच. त्यामुळे हा काइंड ऑफ डेली व्लॉग होता माझ्यासाठी तरी. आणि माझा छोटासा कॉलेजचा रिकॅप होता असं म्हणायला पण काही हरकत नाही. त्यामुळे इथे येऊन इथे यायला बर्लिनवरनं ऑलमोस्ट आम्हाला किती 4.5-5 तास लागले टोटल. सो बर्लिन ते हॅनोवर ते पॅडबॉन असं आम्ही करत आलो, एकदमच आलो नाही. सो या खूप छान वाटलं इथे येऊन आणि पुन्हा एकदा युनिव्हर्सिटीला व्हिजिट देऊन.
सो हा छोटासा व्हिडिओ आपण इथेच थांबवू. जर तुम्हाला जर्मनीमध्ये मास्टर्सबद्दल काही इन्फॉर्मेशन हवी असेल किंवा मी कसं सर्च केलं किंवा मी कसं अप्लाय केलं, ऑफकोर्स त्याला झालेत आता ऑलमोस्ट किती 5-6 वर्ष नक्कीच. बट मी तुम्हाला नक्कीच एक गाईड करू शकतो किंवा कुठे बघायचं किंवा कसं बघायचं किंवा काय काय मी तयारी कशी केली होती हे मी तुम्हाला फॉर शुअर सांगू शकतो. सो जर तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये खाली विचारा. त्याचबरोबर माझा ईमेल आय डी पण आहे, त्या ईमेल आय डीवर पण तुम्ही मला विचारू शकता. सो हा छोटासा व्हिडिओ फक्त मला युनिव्हर्सिटी ऑफ पॅडरबॉर्नसाठीच बनवायचा होता, कारण की कसं लक्षात पण राहतो पण, आणि सगळं फोटो वगैरे नाही म्हटलं तरी कधीतरी ते कुठेतरी आता शोधावे लागतात. म्हणून हा डेडिकेटेड व्हिडिओ फक्त पॅडरबॉर्न युनिव्हर्सिटीबद्दलच मला बनवायचा होता. सो मी तो आज बनवला. आणि जसं म्हटल्याप्रमाणे तुम्हाला जर काही क्वेश्चन्स असतील तुम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करा ईमेल आय डी आणि कमेंटवर. सो आपण हा व्हिडिओ तोच थांबवू. सो आता आम्ही उद्या जाणार आहोत केलोनला. केलोन ही अजून एक सिटी आहे मोठी नॉर्थ अँड वेस्टफालेनमधली. सो मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन आम्ही तिथे काय काय बघणार आहोत. आणि तिथे पण खूप सारं बघण्यासारखं आहे, पण आम्हाला एकच दिवस आहे तो आम्हाला जास्त वेळ नाही आहे बघायला सगळ्या गोष्टी. बट आम्ही ज्या गोष्टी बघणार आहोत त्या पण खूप छान आहेत. सो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माझी युनिव्हर्सिटी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. आणखीन एक सांगायचं म्हणजे मला जास्त आतमध्ये जाता नाही आलं, कारण की आज सुट्टीचा सीझन चालू आहे ऑगस्ट सप्टेंबर. त्यामुळे क्लासरूम्स किंवा बिल्डिंग्स वगैरे लॉक्ड असतात. माझ्याकडे ॲक्सेस नव्हता त्यामुळे मी आज जाऊ शकलो नाही, त्यामुळे तुम्हाला आतनं दाखवू शकलो नाही मी. बट येस, तुम्हाला जेवढं मला दाखवता आलं तेवढं मी दाखवलं. सो येस, हा व्हिडिओ आपण इथेच थांबू. जर आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या सर्व नातेवाईकांसोबत मैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. आणि आपण लवकरच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.